नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. अ आणि आहा या दोन वर्णांना व्याकरणामध्ये काय म्हणतात? आणि आहा या दोन वर्णांना व्याकरणामध्ये स्वरादी असे म्हणतात. स्वरादी या शब्दाची फोड स्वर प्लस आदी स्वर आहे ज्याच्या सुरुवातीला अशी होते. ज्या वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा आधार घ्यावा लागतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णयानुसार 2009 मध्ये आणि आहा यांना स्वरांच्या यादीतून वेगळे करून स्वरादी म्हणून स्वतंत्र स्थान देण्यात आले. मराठीच्या आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत, ज्यांचे विभाजन खालीलप्रमाणे केले जाते. स्वर 12, अ ते औ प्लस 2 अ इंग्रजीमधले स्वर 14. स्वरादी 2 आहा व्यंजने 34 क ते ळ. विशेष संयुक्त व्यंजने 2 क्ष आणि ज्ञ. मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? योग्य उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना मी हे सर्वनाम वापरतो, जे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. मी हे नेहमीच प्रथम पुरुषवाचक असते, परंतु आपण हे शब्द प्रथम पुरुष आम्ही या अर्थी, द्वितीय पुरुष तुम्ही या अर्थी आणि आत्मवाचक अशा तिन्ही प्रकारे वापरता येते. आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? योग्य उत्तर आहे विशेष नाम. जेव्हा एखाद्या शब्दाने एका विशिष्ट व्यक्तींचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो तेव्हा त्याला विशेष नाम असे म्हणतात. या वाक्यात तारा हे एका विशिष्ट मुलीचे नाव म्हणून वापरले आहे, त्यामुळे ते विशेष नाम ठरते. जर तारा हा शब्द आकाशातील नक्षत्रासाठी सामान्य अर्थाने वापरला असता, जसे की आकाशात एक तारा चमकतोय, तर ते सामान्य नाम झाले असते. आमरण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे अव्ययीभाव समास. ज्या समासात पहिले पद मुख्य असते आणि संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरला जातो, त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. पहिले पद महत्त्वाचे. अव्ययीभाव समासात पहिले पद मुख्य असते. आमरणमध्ये आ हा संस्कृत उपसर्ग लागला आहे, ज्याचा अर्थ पर्यंत असा होतो. क्रियाविशेषण हा सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषणासारखा काम करतो. उदाहरणार्थ, त्याने आमरण उपोषण केले. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे प्रयोग. क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन किंवा पुरुषाप्रमाणे बदलते किंवा बदलत नाही. यालाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. कर्तरी प्रयोग, जेव्हा क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते. उदाहरणार्थ, तो आंबा खातो, ती आंबा खाते. कर्मणी प्रयोग, जेव्हा क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. उदाहरणार्थ, त्याने आंबा खाल्ला, त्याने चिंच खाल्ली. भावे प्रयोग, जेव्हा क्रियापद कर्ता किंवा कर्म या दोघांनुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी व एकवचनी असते. उदाहरणार्थ, त्याने कुत्र्याला मारले. शहाणपण हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? योग्य उत्तर आहे भाववाचक नाम. ज्या नामामुळे एखाद्या व्यक्तीतील किंवा वस्तूतील गुण, धर्म, भाव किंवा अवस्था यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. शहाणा हे विशेषण आहे, परंतु त्याला
पण हा प्रत्यय लागून शहाणपण हा गुण दर्शवणारा शब्द तयार झाला आहे. हे नाम आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, तर ते केवळ कल्पनेने जाणू शकतो. ज्या प्रयोगात क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते त्याला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगात क्रियापदे हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. जेव्हा कर्त्याचे लिंग किंवा वचन बदलते की क्रियापदाचे रूपही बदलते, तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार पडतात. सकर्मक कर्तरी, वाक्यात कर्म असल्यास, उदाहरणार्थ राम आंबा खातो, आणि अकर्मक कर्तरी प्रयोग, वाक्यात कर्म नसल्यास, उदाहरणार्थ तो हसतो. पंचवटी या सामासिक शब्दाचा समास ओळखा. योग्य उत्तर आहे द्विगु समास. ज्या समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असते आणि त्यातून एका समुदायाचा बोध होतो त्याला द्विगु समास असे म्हणतात. द्विगु समासाची इतर काही प्रसिद्ध उदाहरणे आपण पाहणार आहोत. नवरत्न, 9 रत्नांचा समूह. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. चतुर्मास, 4 मासांचा, महिन्यांचा समूह. मुलांनो, रांगेत उभे राहा. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? योग्य उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, उपदेश किंवा प्रार्थना या गोष्टींचा बोध होतो त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. या वाक्यात उभे राहा या क्रियापदातून मुलाला आज्ञा दिली जात आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. या वाक्यात मुलांनो हे संबोधन आहे आणि उभे राहा हे आज्ञार्थी क्रियापद आहे. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे व्याकरण. भाषेचा व्यवहार शुद्ध स्वरूपात व्हावा यासाठी जे नियम ठरवले जातात त्या नियमांचं स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. महर्षी पतंजली यांनी व्याकरणाच्या शब्दानुसार शब्दांचे अनुशासन किंवा नियम करणारे शास्त्र असे म्हटले आहे. व्याकरणाचे मुख्य घटक आपण पाहणार आहोत. पहिला आहे वर्णविचार, स्वरांचे आणि व्यंजनांचे उच्चार व प्रकार. शब्द विचार, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम इत्यादी आणि त्याचे प्रकार. वाक्य विचार, वाक्याचे प्रकार, प्रयोग आणि वाक्याचे पृथक्करण. अर्थ विचार, शब्दांचे अर्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि वाक्य प्रचार. ज्या सांकेतिक खुणांनी आपण लेखन करतो त्यास काय म्हणतात? योग्य उत्तर आहे लिपी. ज्या विशिष्ट सांकेतिक खुणांचा वापर करून आपण लिहितो त्याला लिपी असे म्हणतात. मराठी भाषा ज्या लिपीत लिहिली जाते तिला बालबोध लिपी किंवा देवनागरी लिपी असे म्हटले जाते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.